नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, एम फार्मसी अपडेटेड शेड्यूल। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसीनंतर एम फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एम फार्मसीचे अपडेटेड शेड्यूल आलेलं आहे, नवीन टाईम टेबल आलेलं आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार, कॉलेजचे ऑप्शन कधी भरायचे याचे संपूर्ण टाईम टेबल आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण संपूर्ण टाईम टेबल बघूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी cetcell.mahacet.org या वेबसाईटला यायचं आहे। त्या वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये एम फार्मसी फार्माडी अशी एक टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं शेड्यूल ओपन होणार आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण अपडेटेड शेड्यूल बघू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी इम्पॉर्टंटमध्ये आपल्याला एक न्यू फ्लॅश होत आहे। लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन अँड कन्फर्मेशन इज एक्सटेंडेड अप टू 23 ऑगस्ट 2026 अप टू 5 PM आणि रिवाइज प्रोविजनल मेरिट लिस्ट विल बी डिस्प्ले ऑन 27 ऑगस्ट 2026 रोजी। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट डेट्सवरती क्लिक करायचं आणि आपलं जे अपडेटेड शेड्यूल आहे ते बघून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्ससाठी 23 ऑगस्ट 2026पर्यंत 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ॲप्लिकेशनसाठी 24 ऑगस्ट 2026पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो, प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 27 ऑगस्ट 2026ला डिस्प्ले होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे अजून पण रजिस्ट्रेशन बाकी आहे अशा विद्यार्थ्यांनी बी फॉर्मनंतर एम फॉर्मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ग्रीव्हन्ससाठी 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर ग्रीव्हन्सनंतर फायनल मेरिट लिस्ट ही मित्रांनो 3 सप्टेंबर 2026 रोजी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सीट मॅट्रिक्स हे 4 सप्टेंबर 2026 रोजी डिस्प्ले होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे। तर मित्रांनो, कॅप राऊंड 1 हा 5 सप्टेंबर 2026 ते 7 सप्टेंबर 2026पर्यंत असणार आहे आणि त्याची प्रोविजनल अलॉटमेंट ही 10 सप्टेंबरला डिस्प्ले होणार आहे आणि त्यानंतर आपण कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग हे 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2026च्या दरम्यान करायचं आहे। तर मित्रांनो, हे अपडेटेड शेड्यूल आहे, आता यामध्ये कुठल्याही पद्धतीत बदल होणार नाही। आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सीट असिस्टन्स करून ॲडमिशन घ्यायचं आहे। त्यानंतर स्कॅप 2 राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे। तर ते आपल्याला यामध्ये 16 तारखेला आपल्याला वॅकन्सी दिसणार आहे आणि 17 ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे। त्याची अलॉटमेंट ही 22 सप्टेंबर 2026 रोजी डिस्प्ले होईल आणि त्यानंतर आपल्याला सीट असिस्टन्स करून कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, रिपोर्टिंगची डेट ही 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला थर्ड राऊंडसाठी 26 सप्टेंबर 2026ला वॅकन्सी डिस्प्ले होईल। 27 ते 29/9/2026पर्यंत आपण ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे आणि त्याची प्रोविजनल अलॉटमेंट ही 1 ऑक्टोबर 2026 रोजी डिस्प्ले होणार आहे आणि त्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग आहे 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान करायचं आहे। त्यानंतर आपला चौथा राऊंड आहे, त्याची वॅकन्सी 6 तारखेला डिस्प्ले होईल 6 ऑक्टोबरला आणि त्यासाठी ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म हे 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2026पर्यंत असणार आहे आणि त्याची अलॉटमेंट ही 11 ऑक्टोबरला डिस्प्ले होईल आणि त्यानंतर 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान ॲडमिशन घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे 4 राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे। त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचं पण ऑप्शन फॉर्मचं शेड्यूल खाली आलेलं आहे। तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला एम फॉर्मचं ॲडमिशनचं टोटल शेड्यूल हे आपलं 14 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। तर म्हणजे अजून जवळजवळ 2 महिने तुमचे राऊंड चालणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही आपली अपडेट आहे शेड्यूल संदर्भात। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।